विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि ही जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्याच्यामध्ये कोणकोणती पदे असतात. आता यात फक्त कॉन्स्टेबल जवान हे पद नसून त्याच्यामध्ये चालक, लघुलेखक, टंकलेखक, चपराशी अशी वेगवेगळी पदे असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे एकूण जागांची, किती जागांची जाहिरात प्रसिद्ध होईल, ज्याच्यामध्ये जवान कॉन्स्टेबलची किती पदे राहतील, जवान चालकची किती पदे राहतील, चपराशीची पदे किती राहतील आणि त्याच्यानंतर लघुलेखकची किती आणि लघुटंक लेखकची किती पदे राहणार आहेत. डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जागा एक्झॅक्ट किती असणार आहे हे देखील सांगणार आहे आणि जाहिरात कधी होईल, सर्व माहिती कधी प्रसिद्ध होईल, सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला दिल्या जातील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, पगार, मैदानी चाचणीचे इव्हेंट, वयोमर्यादा, कट ऑफ आणि सर्व माहिती सांगणार आहे. महिला आणि पुरुषांची उंची, छाती वगैरे सर्व सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता येथे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. आता इथून मागे जेवढे पण पेपर झाले या दोनही पुस्तकांमध्ये खूप सारे 99% प्रश्न रिपीट झालेले आहेत. कारण या पुस्तकामध्ये मागील वर्षीच्या सर्व जुन्या नवीन प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. तेच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात. आता याच्यामध्ये 272 प्रश्नपत्रिका संच आणि 211 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की पुस्तके खरेदी करा आणि हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील तुम्ही नक्की खरेदी करून घ्या. आता ठीक आहे, महत्त्वाचा पॉइंटला इथे जाहिरातीचा. आता ही जी जाहिरात आहे मागील वर्षीची मी ओपन केलेली आहे. त्याच्या अगोदर त्याच्या आधारित सर्व माहिती मी सांगणार आहे. ही जाहिरात कशाप्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली होती तर बघू शकता. महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, त्याला आपण दारूबंदी पोलीस विभाग असे देखील म्हणतो. याच्यामध्ये कोणकोणती पदे होती, त्याच्यामध्ये एकूण किती पदांची जाहिरात आलेली होती, ज्याच्यामध्ये बघू शकता लघुलेखक. आता यावर्षीची जाहिरात किती पदांची आहे हे नीट सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. लघुलेखकची 5 पदे होती. लघु टंकलेखकची एकूण 18 पदे होती. त्याच्यानंतर जवान म्हणजे कॉन्स्टेबल जवान जे पद होतं दारूबंदी पोलीसचं, त्याच्यामध्ये सर्वात जास्त पदे 568 पदे होती आणि चालकची एकूण 73 पदे होती. ठीक आहे. आणि याच्यामध्ये दुसरं पद जे होतं ना, अ, त्याच्या चपराशी, त्याच्यामध्ये 53 पदे होती. आता ही पदे यावर्षी किती असणार आहेत? आता ही जर टोटल जर केली तर 600-700 पदे होतील. परंतु यावर्षी जी आकृतीबंध नवीन पदे निर्माण केलेली आहे 1232. किती? 1232 पदे असणार आहे. किती? 1232 पदे नवीन निर्माण करण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये पदांचं डिव्हायडेशन किती केलेलं आहे, कसं असणार आहे, हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता जर इथं विचारात घेतलं ना, ठीक आहे. आता या जागा वगैरे त्यांनी दिलेल्या होत्या इथं. ठीक आहे. त्या जागांचा वगैरे मी आता तुम्ही नवीन जाहिरातीनुसार तेच बघावं लागेल. तर जवान कॉन्स्टेबलच्या अशा प्रकारच्या जागा होत्या. ठीक आहे. ठीक आहे. आता जे पात्रता, शैक्षणिक पात्रता, उंची, शारीरिक पात्रता, मैदानी चाचणी कशाप्रकारे होते, हे पुढे पॉइंट येते. पुढे आपण बघणार आहोत. 1 मिनिट. आता ही जी जुनी जाहिरात आहे ना तुम्हाला कधी बघायला भेटेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे सर्व तुम्हाला माहिती बघायला भेटून जाणार आहे. 1 मिनिट. ठीक आहे. आता जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी कव्हर करेल आणि जे महत्त्वाचे नाहीत ते तुम्ही जाहिरातीनुसार तुम्ही नंतर वाचू शकता. जाहिरात तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. हो, 1 मिनिट. हे आरक्षणासंदर्भात दिलेलं आहे. आता हे पेमेंटच्या संदर्भात नीट लक्ष द्या. आता इथं बघू शकता आता आपण फक्त पोलिसचं, आता जवान पोलिसचं आणि चालकचं बघणार आहोत. तुम्ही बाकी इतर पदांचं तुम्ही बघून घ्या. आता जवान कॉन्स्टेबलचं पेमेंट हे 21,700 ते 69,100 असणार आहे. त्याच्यामध्ये अधिक महागाई भत्ते म्हणजे गव्हर्नमेंट अनाउन्समेंट लागू असतात. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 35,000च्या वरती तुम्हाला बघायला भेटेल या विभागामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे बाकीच्या पदांचं तुम्ही इथे बघून घ्या. त्याच्यानंतर ठीक आहे, सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. सॉरी, वयोमर्यादा आहे. तर वयोमर्यादा इथं बघू शकता जवान. आता इतर पदांची तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. इतर पदांची बघून घ्या. आपण जवान पण बघणार आहोत. 18 ते 18 ते इथं बघू शकता 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी इतर कॅटेगरीला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त 55 ते 45 वर्ष हे याच्यामध्ये बरेच सूट जास्त आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे. ही झाली वयाची माहिती. इथे नीट बघून घ्या. 18 ते 40 इथं दिलेलं आहे.
आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितलं, तिन्ही पदांचं, चारही पदांचं, पाचही पदांचं मी इथे तुम्हाला सांगणार आहे. जे चपराशी पद आहे फक्त 10वी पासवरती तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे चालक पद आहे तुम्ही 7वी पासवरती फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे लायसन असणे, किमान हलके वाहन, चारचाकी चालवण्याचे हलके वाहन तुम्हाला याचा अनुभव असणे गरजेचे आहे. तर जवान पद आहे, आता जर बघितलं आपण तर पोलीस भरती असते 12वी पासवरती, परंतु हे जवान पद आहे कॉन्स्टेबलचं ते फक्त माध्यमिक शाळा उत्तीर्ण म्हणजे फक्त 10वी पासवरती असणार आहे. ठीक आहे, 10वी पासवरती. आता काय काय 10वी पासवरती, आता हे चपराशी 10वी पासवरती, चालक 7वी पासवरती आणि जवान कॉन्स्टेबल जे महत्वाचं पद आहे ते असणार आहे 10वी पासवरती. ठीक आहे, गोष्ट लक्षात घ्या. त्याला मैदानी चाचणी कोणाला आहे कोणाला नाही हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आता इथं लघुलेखकला जर ते देखील 10वी पासवरती आहे आणि लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. मराठी लेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट आणि किंवा म्हटलेलं आहे. मराठी असेल तर मराठी 30 शब्द चालेल आणि म्हणजे कोणताही एक चालेल. मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचं आहे आणि त्याचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. फक्त टायपिंग घेऊन चालणार नाही. त्याच्यानंतर लघुटंक लेखकला म्हटलेलं आहे 10वी पास. 10वी पासवरती तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. लघुलेखनाची गती, लघुलेखनाची शॉर्ट हँड लँग्वेज जी असते 80 शब्द प्रति मिनिट असणे गरजेचे आहे आणि मराठी 30 असली तरी चालेल आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असली तरी देखील चालेल. फक्त एक मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट. फक्त एक टायपिंग असेल तर देखील इथे चालणार आहे. दोन्ही टायपिंगची इथे आवश्यकता नाही. ही झाली शैक्षणिक पात्रता. ठीक आहे. आता याच्यामध्ये उंची नीट लक्षात घ्या. आता बघू शकता याच्यामध्ये जवान, राज्य उत्पादन शुल्क आणि जवान चालक असं वर्गातील. आता याच्यामध्ये दोनच पदांना शारीरिक पात्रता दिलेली आहे. जे जवान आहे, जवान पद आणि जवान चालक या दोनच पदांना दिलेली आहे. बाकी पदांना शारीरिक पात्रता राहत नाही. जवानमध्ये पुरुषांसाठी उंची किती आहे? तर 165 सेंटीमीटर उंची असणे गरजेचे आहे. आता इथं विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये सूट दिलेली आहे. भरतीमध्ये याच्यामध्ये सूट भेटणार आहे का? तर अद्याप असं कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. परंतु माझ्या अंदाजित 99% आता याच्यामध्ये सूट भेटण्याची शक्यता आहे. कारण ही सेंट्रल लेव्हलची भरती आहे. म्हणजे सेंट्रल लेव्हलच्या याच्यामध्ये गणली जाते. परंतु राज्य स्तरावरती ही भरती केली जात आहे. परंतु सेंट्रल लेव्हलची ही भरती असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. सेंट्रलची नाही, परंतु याच्यामध्ये राज्याच्या मध्ये आवड केलेली आहे. त्याच्यामुळे 100% जवळ-जवळ 99% मी सांगतो एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे महिलांना 5 सेंटीमीटर सूट आणि पुरुषांना 5 सेंटीमीटर सूट भेटण्याची 99% चान्सेस आहेत. अद्याप अजून सविस्तर माहिती याची भेटलेली नाही. ठीक आहे. आता इथं जर सूट भेटली तर एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी 160 उंची असेल तरी देखील फॉर्म भरू शकता आणि महिलांना उंची 160 दिलेली आहे. तिथे आता इथं महिलांचा पॉईंट नंतर सांगतो. ठीक आहे. पुरुषांना छाती 79 भरणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 होणे गरजेचे आहे. वजन इथे पुरुषांना लागू नये. किती कमी असले तरी देखील चालून जाईल. किती जास्त असेल तरी देखील चालून जाईल. आता महिलांच्या उंचीमध्ये इथे गोष्ट लक्षात घ्या. महिलांना इथे ज्या जास्त उंचीच्या महिला आहेत त्यांना इथे 100% फायदा कसा होतो नीट बघा. आता ही महिलांना उंची आता पोलीस भरती पुरुषांना उंची येथे 165 असते ते बरोबर आहे. परंतु महिलांना उंची पोलीस भरतीमध्ये किती असते? तर 155 असते. तर इथे आधीच महिलांना सांगितलेलं आहे त्यांची उंची 160 असणे गरजेचं आहे. ठीक आहे. 160 असणे गरजेचं आहे. आता इथं नीट लक्ष द्या. महिलांसाठी जी उंची असते पोलीस भरतीला 155 असते. परंतु इथं कंपल्सरी महिलांना 160 उंची दिलेली आहे आणि महिलांचं ज्या फॉर्म भरणाऱ्या महिलेचं वजन कंपल्सरी 50 किलो असणे गरजेचं आहे. अशा प्रकारे इथं शारीरिक पात्रता ही कंप्लीट झालेली आहे. आता याच्यासाठी मैदानी चाचणी कशा प्रकारे असते ते देखील पुढे सांगणार आहे. इव्हेंट कोणकोणते असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता त्याच्या अगोदर अभ्यासक्रम येथे नीट बघून घ्या. आता बघू शकता 5ही पदांचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे. नीट समजून घ्या. आता जे पहिलं पद आहे लघुलेखक, त्याच्यानंतर लघुटंक लेखक आणि जवान पद आहे यांचा आणि आता इथं चालकचा थोडं वेगळा दिलेला आहे अभ्यासक्रम तो देखील नीट पुढे बघा. परंतु लघुलेखक, लघुटंक लेखक आणि जवान जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यामध्ये गणित देखील इन्क्लूड असते. ठीक आहे, गणित देखील इन्क्लूड असते. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण असे इव्हेंट असणार आहे. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी 30 गुण, प्रत्येक प्रश्नाला 30 प्रश्न 30 गुण अशा प्रकारे असणार आहे. म्हणजे 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा असते आणि ते सोडवण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटाचा कालावधी असतो. हे बघा. ठीक आहे. त्याचप्रमाणे देखील आहे. कसे आहे आता इथं जर बघितलं ना तर दर्जा कसा आहे 10वी पासवरचं जे सोप्या लेवलचे प्रश्न इथे विचारले जातात आणि मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका आहे ना आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकणार आहे. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणे गरजेचं आहे. आता चालकचा अभ्यासक्रम इथं तुम्ही बघू शकता. इथं विषय बघा. त्याच्यानंतर म्हणजे 7वी पास म्हटलेला आहे त्या अर्थेनुसार इथं प्रश्न कमी लेवलचे असतील. त्याचप्रमाणे 120 प्रश्न 120 गुण तुम्हाला इथे बघायला भेटतील.
त्याच्यानंतर चपराशीचा अभ्यासक्रम सर्वात महत्त्वाचा आहे. नीट लक्षात घ्या. जवळ-जवळ 200 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विषयाचे 50 प्रश्न असतात. ठीक आहे. आणि 50 प्रत्येक प्रश्नाला 50 गुण निगेटिव्ह मार्किंग इथे राहत नाही आणि 2 तासाचा वेळ असतो. म्हणजे हे 200 प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे वेळ असतो फक्त 120 मिनिटे. 120 मिनिटे वेळ असतो 200 प्रश्न सोडविण्यासाठी. चपराशीला खूप कमी वेळ दिलेला आहे प्रश्नांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर मराठी व्याकरण कशा प्रकारचं विचारलं जातं, कोणते टॉपिक म्हटलेलं आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान हे माहिती इथे दिलेली आहे. आता इथं नीट लक्ष द्या. जवानचे 2 टप्पे असतात. जवान जे चालक आहे ना, सॉरी चालक आहे, चालकच्या वरती मी सांगितलं. 2 टप्पे आहेत लेखी परीक्षेचे जवानचे. तर लेखी परीक्षेला 120 गुण असतात. 120 गुणांचे एकाच 15 प्रमाणामध्ये इथे मैदानी चाचणीसाठी बोलवले जाते. तुमची अगोदर लेखी परीक्षा इथे झालेली बघायला भेटेल. आता हे जर बघितलं तर जवानची असते 120 गुणांची लेखी परीक्षा होते आणि मैदानी चाचणी जी असते जवानची ती 80 गुणांची होते. आता त्याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट आहे ते पुढे मी सांगणार आहे. आता आणि म्हणजे 120 गुणांची लेखी आणि 80 गुणांची मैदानी चाचणी. अशा प्रकारे 200 गुणांची मिळून तुमची फायनल मेरिट बनते. लेखी प्लस ग्राउंड मिळून. त्याच्यानंतर जवान चालकची 120 गुणांची लेखी परीक्षा आणि 180 गुणांची मैदानी चाचणी आणि इथे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट क्वालिफायिंग इथे मार्क्स दिले जात नाही, परंतु ती होते. अशा प्रकारे 200 गुण याच्यामध्ये देखील असतात. आता चपराशीची बघू शकता. चपराशीची ही 200 प्रश्न आणि 200 गुण असतात. ही 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा एकच होते याच्यामध्ये. ठीक आहे. लघुलेखक आणि टंकलेखक जे आहे लेखी परीक्षा 120 गुणांची होती आणि तुमची टायपिंग टेस्ट आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे त्याला ते जे टेस्ट असते लघुलेखकची टायपिंग वगैरे ती 80 गुणांची होती. अशा प्रकारे 200 गुणांमध्ये मेरिट लागते लघुलेखक आणि टंकलेखक. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. जसे की जाहिरात तुम्हाला भेटूनच जाणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. आता याच्यामध्ये इव्हेंट कशा प्रकारे असतात ते नीट लक्ष द्या. महिलांनी आणि पुरुषांचे. आता पुरुषांचा अगोदर मी सांगून घेतो. आता मैदानी चाचणी कोणत्या पदांसाठी होते? तर जवान पदासाठी आणि जवान चालक पदासाठी 2 पदांसाठी होते. तर आता पोलीस भरतीला असते. पोलीस भरतीला किती असते? तर 1600 मीटर धावणे असते. ठीक आहे. इथं आहे 1500 मीटर धावणे. त्याला 30 गुण असतात. आता ते किती मिनिटामध्ये तर याच्यामध्ये इथं वेळ जास्त दिलेला आहे. आता तो माझ्याकडे तक्ता नाही. त्याच्यामध्ये इव्हेंट किती असतात, वेळ किती असतो ते इव्हेंट तो तक्ता माझ्याकडे नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैदानी चाचणीचे सर्व इव्हेंट सांगणार आहे. किती वेळ असतो ते सांगणार आहे. इथे वेळेचा त्यांनी तो वेगळा तक्ता आहे. तो माझ्याकडे सध्या नाही. 30 गुण असतात 1600 मीटरला. ते गुण विभाजन मी नक्कीच सांगेल. त्याच्यानंतर 100 मीटर धावणे असते. त्याला 30 गुण असतो आणि गोळाफेक देखील असतो. त्याला 20 गुण असतात. अशा प्रकारे तुमची 80 गुणांची मैदानी चाचणी होती चालक पदासाठी आणि जवान पदासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी असते 1 किलोमीटर धावणे. 1 किलोमीटर धावणे. त्याला 30 गुण असतात. किती 30 गुण असतात महिलांना. 100 मीटर धावणे त्याला देखील 30 गुण आणि गोळाफेकला 20 गुण. अशा प्रकारे मैदानी चाचणी होते 80 गुणांची. ठीक आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. ही झालेली आहे मैदानी चाचणीचे इव्हेंट सांगितले आणि त्याचं गुणांचं विभाजन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आता इथं निगेटिव्ह मार्किंग असते का? तर 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग इथे असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व पदांसाठी म्हटलेलं आहे. ठीक आहे. अ, म्हणजे लघुलेखक, टंकलेखक, त्याच्यानंतर चालक, जवान, चपराशी सर्वांना 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग इथे असणार आहे. आता इथं जर बघितलं ना निवड प्रक्रियेचे दिलेले आहे माहिती. आता मी वरती म्हटलेलं आहे एकास 15 विद्यार्थी पात्र ठरवतात तर नाही एकास 10 विद्यार्थी पोलीस भरतीप्रमाणे इथे पात्र ठरवतात मैदानी चाचणीसाठी. ठीक आहे. जवानसाठी म्हटलेलं आहे. अं, आणि लेखी परीक्षा प्लस मैदानी चाचणीचे गुण मिळून तुमचे फायनल मेरिट येथे बनत असते. आता ही जाहिरात कधी येईल हे तर मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. 1 मिनिटमध्ये. 1 मिनिट. ठीक आहे. आता जवळ-जवळ सर्व मी इथे कव्हर केलेलं आहे. जागा किती असू शकतात ना, मी हे तुम्हाला इथे सांगणार आहे. आता नवीन ज्यांनी जी पदे निर्माण केली आहेत ना, ती किती पदे निर्माण केलेली आहेत? तर 1232 पदे निर्माण केलेली आहेत आणि मागील वर्षीचे एकूण 700 आता इथं जर बघितलं तर यावर्षी जवळ-जवळ 500 जागा राहणार आहेत. फक्त 500 जागा इथे राहणार आहेत. ठीक आहे. जवानला 500 ते 550 याच्यावरती जास्त जागा राहणार नाही. मागील वर्षी म्हणजे याच्या रेंजमध्ये जागा राहणार आहेत ज्या होत्या त्याप्रमाणे. आता इथं जरी म्हटलं 1200 प्लस पदे निर्माण केलेली आहेत, परंतु एवढ्या पूर्ण मोठ्या पदांची जाहिरात येणार नाही. जवळ-जवळ 900च्या दरम्यान ही जाहिरात 900 पदांची ही जाहिरात येईल आणि त्याच्यामध्ये ही पदे 500 पेक्षा जास्त पदे जवानाची पदे राहतील आणि 100 पदे ही जवळपास
चालकची पदे असणे आवश्यक आहे. 100 प्लस पदे चालकची पदे राहतील. बाकी लघुलेखकला आणि टंकलेखकला कमी-कमी पदे राहतात. आणि हे चपराशी पद आहे कंत्राटी पद्धतीने भरले जाण्याची थोडी माहिती भेटली आहे. ऑथेंटिक माहिती भेटल्याच्या नंतर लवकरच तुमच्यापर्यंत माहिती पुरवली जाईल. आता ही जाहिरात लगेच सध्या येणार नाही. काही Telegram ग्रुपवरती, YouTubeवरती तुम्ही बघितलं असेल, तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, शेवटच्या आठवड्यात जाहिरात येईल असे म्हटलं जात आहे. परंतु ही जाहिरात सध्या तरी लगेच येणार नाही. ही जाहिरात येईल जवळ-जवळ जूनमध्येच आलेली बघायला भेटेल. एप्रिल-मेमध्ये ही जाहिरात येण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. जवळ-जवळ जून महिन्यातच ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. अशा प्रकारची ही अपडेट होती. संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाणार आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.